नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2, ज्यामध्ये आज आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग्स पाहणार आहोत आणि त्यामधील आज आपला सबटॉपिक आहे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ओके, सो हा आपला व्हिडिओ नंबर 5 आहे. याआधी ऑलरेडी आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ॲनिमल्स पाहिलेलं आहे, त्याचबरोबर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स पाहिलेलं आहे. ओके, सो आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर या ठिकाणी एक आयकॉन आहे, ज्यावर जाऊन तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहू शकता. ओके, सो फ्रेंड्स, लेट स्टार्ट. फ्रेंड्स, आज आपण पाहतोय सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग्स. कॅन यू रिकॉलमध्ये काही प्रश्न आहेत, त्याआधी आपण पाहणार आहोत. सो याआधी आपण 9th स्टँडर्डमध्ये काही हॉर्मोन्सचा अभ्यास केला आहे, त्याच्यावरच हे सगळे क्वेश्चन्स आधारलेले आहेत. पहिला क्वेश्चन आहे की विच डिफरंट हॉर्मोन्स कंट्रोल द फंक्शन्स ऑफ ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम थ्रू केमिकल कोऑर्डिनेशन. तर याआधी आपण बघितलेलं आहे की 2 हॉर्मोन्स असतात, FSH आणि LH. ओके, तर हे 2 हॉर्मोन्स जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दोघांमध्ये पण प्रेझेंट असतात. बट एक हॉर्मोन असं आहे जसं की टेस्टोस्टेरॉन, तर ते फक्त मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्येच प्रेझेंट असतं, आणि दुसरं आहे प्रोजेस्टेरॉन, ते फक्त फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्येच प्रेझेंट असतं. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन, विच हॉर्मोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग इन ह्युमन बॉडी ऑक्युरिंग ड्युरिंग ऑनसेट ऑफ सेक्शुअल मॅच्युरिटी. क्वेश्चन असा आहे की सेक्शुअल मॅच्युरिटी ह्युमन बॉडीमध्ये घडून आणण्यासाठी कोणतं हॉर्मोन रिस्पॉन्सिबल आहे. सो सेक्शुअल मॅच्युरिटी जर मेल बॉडीमध्ये होणार असेल तर त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे हॉर्मोन टेस्टोस्टेरॉन, आणि जर सेक्शुअल मॅच्युरिटी फिमेल बॉडीमध्ये होणार असेल, घडून येणार असेल, तर त्यासाठी हॉर्मोन रिस्पॉन्सिबल आहे इस्ट्रोजन. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे, व्हाय एज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एनॅक्टेड द लॉ टू फिक्स द मिनिमम एज ऑफ मॅरेज ॲज 18 इन गर्ल्स अँड 21 इन बॉईज. गव्हर्नमेंटने असं का रूल केला आहे की जेव्हा 18 इयर्सची गर्ल असेल आणि 21 इयर्सचं बॉय असेल तरच त्यांचं मॅरेज होऊ शकतं, असं मिनिमम एज का डिसाईड केलेलं आहे. तर एकतर मॅरेज होण्यासाठी आणि त्याच्यानंतर रिप्रोडक्शन करण्यासाठी जे एज गर्ल्ससाठी रिक्वायर्ड आहे तर ते 18 इयर्स आहे, कारण 18 इयर नंतर मग ते पूर्ण मेंटली आणि फिजिकली पूर्णपणे त्यांची ग्रोथ होते, मेंटली आणि फिजिकली ग्रोथ होते, इमोशनली ग्रोथ होते, आणि ते सगळे मेंटली, इमोशनली, फिजिकली मॅच्युअर होतात, आणि त्याच्यामुळेच 18 इयर्स हे फिक्स एज केलं आहे गर्ल्ससाठी. आणि 21 इयर्स नंतरच बॉयज जे असतात तर ते फिजिकली, मेंटली, इमोशनली सगळ्या प्रकारे मॅच्युअर होतात, आणि त्याच्यामुळे हे एज त्यांनी फिक्स केलेलं आहे, गव्हर्नमेंटने फिक्स केलेलं आहे. वी हॅव स्टडीड इन द चॅप्टर ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन दॅट मेन हॅव XY सेक्स क्रोमोझोम्स अँड ह्युमन हॅव XX सेक्स क्रोमोझोम्स. आपण याआधी जो हेरिडिटी अँड इव्होल्युशन हा जो चॅप्टर पाहिला तर त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की XY क्रोमोझोम्स हे असतात मेलमध्ये आणि XX क्रोमोझोम्स असतात ह्युमनमध्ये. Reproductive system with specific organs develops in the body of men and women due to these sex chromosomes only. मग हे जे वेगवेगळे सेक्स क्रोमोझोम्स असतात की मेलमध्ये XY सेक्स क्रोमोझोम आहे आणि फिमेलमध्ये XX सेक्स क्रोमोझोम आहे, तर या वेगवेगळ्या सेक्स क्रोमोझोममुळे दोघांचीही रिप्रोडक्टिव्ह सिस्टम वेगवेगळी असते, स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. X क्रोमोझोम इज प्रेझेंट इन मेन अँड वुमेन. X क्रोमोझोम जे आहे ते मेल आणि वुमेन दोघांमध्ये पण प्रेझेंट आहे. बट Y क्रोमोझोम जे आहे ते फक्त मेलमध्ये प्रेझेंट आहे, फिमेलमध्ये ते प्रेझेंट नाही आहे. Now we shall study the structure and function of human reproductive system. मग आता आपण ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे स्ट्रक्चर आणि फंक्शन जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे जो आहे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन्स कन्सिस्ट ऑफ टेस्ट, व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे तर त्यामध्ये खूप सारे प्रकारचे टेस्ट असतात, खूप सारे प्रकारचे डक्ट्स आणि ग्लँड्स असतात. ओके, सो हे जे सगळं सेक्स एज्युकेशन आहे हे खरं तर आपल्या बुकमध्ये आहे, आपल्याला ते शिकायला पाहिजे. बट कदाचित तुम्हाला हे शिकताना वेगळ्या काहीतरी फिलिंग्स तुमच्या मनामध्ये असतील, बट असं काही नाही आहे. तर हे सेक्स एज्युकेशन सगळ्यांनाच घेण्याची आवश्यकता आहे खरं तर आपल्या इंडियामध्ये. बट आपल्या इंडियाची एज्युकेशन सिस्टीममध्ये हे खूप लेट आहे. खरं तर आपल्या इंडियाच्या बाहेर जे एज्युकेशन सिस्टीम आहे त्यांच्याकडे हे सेक्स एज्युकेशन खूप लवकर दिलं जातं, आपल्याकडे लेट आहे, तर आपण ते सगळं शिकून घेतलं पाहिजे. टेस्ट आर प्रेझेंट इन द स्क्रोटम.
टेस्ट जे असतात तर ते स्क्रोटममध्ये प्रेझेंट असतात आणि स्क्रोटम जे आहे तर ते ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेरच्या साईडला असतं. ओके, हे ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेरच्या साईडला असतं म्हणजे ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये नसतं. ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये आपले जे सगळे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पार्ट्स आहेत तर ते सगळे येतात आणि जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे मेन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तर ती ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या आउटसाईड येते. ओके, मग आता ते आउटसाईड का असतं तर स्क्रोटममध्ये जे टेस्ट असतात त्याच्यामध्ये जे स्पर्म प्रोड्यूस होणार आहे त्या स्पर्मला बॉडी टेम्परेचरपेक्षा थोडंसं लोअर टेम्परेचरची आवश्यकता असते आणि जर ते ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये असतं तर त्याला बॉडी टेम्परेचर जे तिथलं आहे ते त्याला सुटेबल नाही आहे. सो त्याच्या ग्रोथसाठी त्याच्या मॅच्युरिटीसाठी त्याला ॲब्डोमिनल टेम्परेचरपेक्षा लोअर टेम्परेचरची आवश्यकता आहे, त्याच्यामुळे ते ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या आउटसाईड असतं. त्याच्यानंतर आहे टेस्ट कंटेन न्यूमरस सेमिनिफेरस ट्युब्युल्स. टेस्टमध्ये हे जे टेस्ट आहेत 2 टेस्ट आहेत पर्पल कलरसारखं जे आहे तर याच्यामध्ये खूप सारे सेमिनिफेरस ट्युब्युल्स प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट इन द ट्युब्युल्स डिवाइड बाय मिओसिस टू प्रोड्यूस स्पर्म्स. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट असतं. ओके, सो या ठिकाणी जिथे टेस्ट आहे त्या टेस्टमध्ये प्रेझेंट असतात सेमिफेरन्स ट्युब्युल्स आणि सेमिफेरन्स ट्युब्युल्समध्ये जे जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट असतात तर त्याच्यामध्ये जे ट्यूब्स असतात त्याच्यामध्ये जे ट्युब्युल्स असतात तर ते मिओसिसने डिवाईड होतात आणि मग त्यातून स्पर्म्स प्रोड्यूस होतं. हे आपण पाहिलेलं आहे मिओसिसनी कशाप्रकारे डिव्हिजन होतं आणि जर्म सेल्स डिवाईड होतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी स्पर्म्स टेस्टिसमध्ये प्रोड्यूस होतात. त्याच्यानंतर आहे दोज स्पर्म्स आर सेंट फॉरवर्ड थ्रू व्हेरियस ट्युब्युल्स. मग हे जे स्पर्म्स या ठिकाणी तयार होतात ते वेगवेगळ्या डक्टमध्ये जातात, ग्लँड्समध्ये जातात आणि मग ते शेवटी वजायनासोबत एजॅक्युलेट होतात. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे सिक्वेन्स ऑफ दोज ट्युब्युल्स इज ॲज रेट टेस्टिस, व्हॅस इफेरन्स, इपिडिडायमिस, व्हॅस डिफरन्स, एजॅक्युलेटरी डक्ट अँड युरेटोजेनिटल डक्ट. ओके, हा जो सिक्वेन्स आहे टेस्टिसचा तर तो कशा प्रकारे आहे तर फर्स्ट हे रेट टेस्टिसमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर सेकंड जे आहे तर ते व्हास इफेरन्समध्ये जाणार आहे. व्हास इफेरन्स त्याच्यानंतर इपिडिडायमिस, या ठिकाणी जे इपिडिडायमिस आहे ते तिथे येणार आहे आणि त्यातून ते जे या ठिकाणी आपल्याला व्हास डिफरन्स हे जे डक्ट दिसतं आहे तर या ठिकाणी ते जाणार आहे आणि त्याच्यानंतर एजॅक्युलेटरी डक्ट, या ठिकाणी जे एजॅक्युलेटरी डक्ट आहे तर त्यामध्ये ते जाणार आहे आणि त्यानंतर युरेनोजेनिटिकल डक्टमध्ये जाणार आहे. हे जे युरेनोजेनिटल डक्ट आहे तर यामध्ये ते जाणार आहे. ओके, आणि मग परत ते पेनिस थ्रू त्याच्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे वजायना आहे तर त्यासोबत इंजेक्ट झाल्यानंतर एजॅक्युलेट होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲज द स्पर्म्स आर पुश्ड फॉरवर्ड फ्रॉम वन डक्ट टू नेक्स्ट दे बिकम मॅच्युअर अँड एबल टू फर्टिलाइज द ओव्हम. आता या ठिकाणी स्पर्म्स जे आहेत ते इथे प्रोड्यूस झालेले आहेत, तिथून ते एवढी मोठी जर्नी पास करून ते जेव्हा पेनिसमधून एजॅक्युलेट होणार, बाहेर पडणार, तर तेव्हा एवढी सगळी जर्नी त्याला पास करावी लागते आणि या जर्नीमधून जेव्हा तो जात असतं स्पर्म तेव्हा ते मॅच्युअर होतं, कारण ते इथे तयार झाले तर ते मॅच्युअर नाही आहे. बट जेव्हा ते सगळी जर्नी पास आउट करणार तेव्हा ते पूर्णपणे मॅच्युअर झालेलं असणार आहे ओव्हमला फर्टिलाइज करण्यासाठी. त्याच्यानंतर पुढे आहे सेमिनल वेसिकल्स सिक्रेट देअर सिक्रेशन इन एजॅक्युलेटरी डक्ट्स वेअरॅज प्रोस्टेट ग्लँड्स अँड कूपर्स ग्लँड्स सिक्रेट देअर सिक्रेशन इन युरिनोजेनिटल डक्ट्स. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की सेमिनल वेसिकल्स जे आहेत तर ते त्याचं सिक्रेशन जे आहे तर ते सिक्रेट करतात एजॅक्युलेटरी ग्लँड्समध्ये आणि त्यानंतर प्रोस्टेट ग्लँड्स जे आहेत या ठिकाणी दाखवलेल्या जे प्रोस्टेट ग्लँड्स आहेत तर ते त्यांचं सिक्रेशन आणि त्याचबरोबर कोपर्स ग्लँड जे आहे तर ते त्यांचं सिक्रेशन सोडतात आणि सिक्रेट करतात आणि ते सगळं कुठे असतं युरिनोजेनिटल डक्टमध्ये आणि इथे स्पर्म्स आणि हे सगळे सिक्रेशन एकत्र मिळून तयार होणार आहे सेमेन. ओके, स्पर्म प्लस हे सगळं सिक्रेशन एकूण मिळून काय तयार होणार आहे, सेमेन तयार होणार आहे. जे तयार होतं त्याला आपण सेमेन म्हणतो. त्याच्यानंतर सेमेन इज फॉर्म्ड ऑफ स्पर्म्स अँड सिक्रेशन ऑफ ऑल दिस ग्लँड्स. हे सगळं सिक्रेशन जे या ग्लँड्समधून सिक्रेट झालेलं आहे हे सगळं सिक्रेशन आणि स्पर्म्स मिळून सेमेन तयार होतं. सेमेन इज एजॅक्युलेटेड आउट थ्रू पेनिस आणि हे जे सेमेन आहे ते एजॅक्युलेट केलं जातं पेनिस थ्रू. तर या ठिकाणी जे स्पर्म मॅच्युरेट झालेलं आहे, जे व्यवस्थित सगळ्या
ग्लँडच्या सिक्रेशननी त्याचं सेमेनमध्ये रूपांतर झालेलं आहे. तर ते सगळं सेमेन आहे तर ते पेनिस थ्रू एजॅक्युलेट केलं जातं. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे ऑल द ऑर्गन्स ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर पेड एक्सेप्ट युरिनोजेनिटल डक्ट, प्रोस्टेट ग्लँड, पेनिस अँड स्क्रॉटम. सगळे जे ऑर्गन्स आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले तर ते सगळे पेअरमध्ये आहेत. बट युरिनोजेनिटल डक्ट जे आहे इथे जर आपण बघितलं तर हे जे युरिनोजेनिटल डक्ट आहे तर ते सिंगल आहे आणि त्याचबरोबर स्क्रोटम जे आहे तर ते सिंगल आहे. स्क्रोटम सिंगल आहे, टेस्टिस 2 आहेत. ओके, स्क्रोटम एकच आहे तर स्क्रोटम एक आहे, युरिनोजेनिटल डक्ट एक आहे, त्याच्याबरोबर अजून एक सांगितलं आहे प्रोस्टेट ग्लँड एक आहे. ओके, आणि त्याचबरोबर पेनिस एक आहे. हे 2. त्यानंतर इथे काही सरप्रायझिंग फॅक्ट्स सांगितलेले आहेत. सो फर्स्ट आहे की लेंथ ऑफ इच इपिडिडायमिस इज अबाउट 6 मीटर्स. या ठिकाणी आपण जे एपिडिडायमिस बघितलेलं आहे तर त्याची लेंथ ही एकूण 6 मीटर आहे. प्रत्येकाची लेंथ ही 6 मीटर आहे. त्याच्यानंतर लेंथ ऑफ अ स्पर्म इज अबाउट 60 मायक्रोमीटर्स. एका स्पर्मची लेंथ ही अबाउट 60 मायक्रोमीटर असते. खूप छोटं आहे ते, जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. सो स्पर्म्सची जी लेंथ आहे तर ते एकूण 60 मायक्रोमीटर्स असते आणि 60 मायक्रोमीटर्सच्या या स्पर्मला एकूण 6 मीटर आणि परतची 0.5 मीटर जर्नी पासआउट करावी लागते. Such a small sperm has to cross the distance of approximately 6.5 meter while passing out of male reproductive system. मग या 60 मायक्रोमीटरच्या स्पर्मला एक स्पर्म 60 मायक्रोमीटर्स असतो. असे खूप सारे स्पर्म्स एका वेळी एजॅक्युलेट होतात. तर हे जे स्पर्म आहे एक स्पर्म जे 60 मायक्रोमीटरचं आहे त्याला एकूण 6.5 मीटर जर्नी जी आहे 6.5 मीटर जे अंतर आहे तर ते कापावं लागतं. जेव्हा त्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असतं तेव्हा त्याला 6.5 मीटर अंतर पास करावं लागतं आणि त्यानंतर जेव्हा ते वजायनामध्ये जाणार म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जाणार तेव्हा त्याला अजून अंतर पुढे कापावं लागतं. स्पर्म नीड्स लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी आणि हे सगळं करण्यासाठी स्पर्मला खूप साऱ्या अमाऊंटमध्ये एनर्जीची रिक्वायरमेंट असते आणि यासाठी फ्रक्टस इज प्रेझेंट इन द सेमेन. आणि हे जे आपण बघितलं की जेव्हा स्पर्म येत असतं जेव्हा पेनिसमध्ये येत असतं तर तेव्हा त्याच्यामध्ये खूप सारे प्रकारचे सिक्रेशन जे आहेत तर ते मिक्स होतात. त्याच्यासोबत सिक्रेशन मिक्स होतात तर तेव्हा त्याला आपण सेमेन म्हणतो जे फॉर्म होईल त्याला. तर त्यामध्येच त्या सिक्रेशनमध्येच फ्रक्टस पण प्रेझेंट असतं जे स्पर्मला एवढी सगळी जर्नी ट्रॅव्हल करण्यासाठी एनर्जी देत असतं. ओके, तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पाहिलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि मग आपण गॅमेट फॉर्मेशन फर्टिलायझेशन बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.